नागपुरात आता एक महत्त्वाची बातमी समोर येते। बहिल्या शिकाऱ्यांच्या टोळीकडून वाघांच्या हत्येचं आंतरराष्ट्रीय कनेक्शन आता समोर आलंय। वाघांच्या अवयवांचा विदर्भ ते शिलाँग आणि पुढे चीन किंवा अन्य राष्ट्र असा प्रवास झाल्याची शक्यता आहे। आतापर्यंत किमान 2 कोटींचा व्यवहार उघडकीस आलेला आहे। त्यामुळे देशभर रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यामध्ये बहिल्या शिकाऱ्यांचा टोळी प्रमुख अजित राजगोंडच्या अटकेनंतर अनेक धक्कादायक बाबी समोर आलेल्या आहेत। आतापर्यंतच्या तपासामध्ये कमीत कमी 3 वाघांच्या शिकारीची माहिती मिळालेली असून देशभरामध्ये वाघांच्या सुरक्षेसाठी रेड अलर्ट हा जारी करण्यात आलाय। संजय तिवारी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहे। तर संजय, नेमकी तपासातनं काय माहिती समोर आलेली आहे आणि हे आंतरराष्ट्रीय कनेक्शन नेमकं कसं उघडकीस आलं? अगदी बरोबर, पण त्याआधी एक महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात घ्यावी लागेल की वाघाची चामडी म्हणजे कातडं आणि वाघाची हाडं यांचं आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये विशेषतः चायना, सिंगापूर, थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया या देशांमध्ये प्रचंड मागणी आहे आणि 20 ते 25 कोटी रुपयांपर्यंत भाव मिळतो। हे आपण जर लक्षात घेतलं तर या एकूणच टोळीचा उद्देश आपल्याला स्पष्ट दिसून येतो। 25 जानेवारीला नुकतंच चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथून अजित सिंहलाल पारधी उर्फ अजित राजगोंड याची आणि त्याच्या कुटुंबातील 5 सदस्यांची अटक करण्यात आली। त्यांना ताब्यात घेण्यात आलं आणि त्यांच्याकडून वाघाचे काही अवयव मिळाले। त्याच्यात वाघाचं दात, वाघाचे केस आणि हाडं हे सापडली आणि त्याला जेव्हा फॉरेन्सिकसाठी पाठवण्यात आलंय ते वाघाचीच असल्याची पुष्टी झालेली आहे। दुसरा अँगल असा की त्याच्या मोबाईल मधून 70 लाख रुपयांचं त्यांनी ट्रान्झॅक्शन केल्याचं समोर आलंय आणि हे ट्रान्झॅक्शन शिलाँग येथील लालमी संघ नावाच्या व्यक्तीसोबत झाल्याचं समोर आलं। जेव्हा लालमी संघचा शोध घेतला तर तो राजुरा येथूनच ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पुढे आली आहे। याआधी आम्हाला आमच्या सूत्रांनी सांगितलं होतं की कदाचित त्याला शिलाँग येथून अटक करण्यात आली आहे, मात्र खरी वस्तुस्थिती आता समोर येते की तो राजुरामध्येच होता। त्याला तिथून झडप घालून अटक करण्यात आलेली आहे आणि आतापर्यंत जो तपास झालेला आहे त्याच्यामध्ये किमान 2 कोटी चा व्यवहार आंतरराष्ट्रीय बाजार सोबत झाल्यानंतर 2 कोटी अजित राजगोंडला देण्यात आल्याचं आता उघड झालेलं आहे आणि अजून ही जी संख्या आहे ती फार वाढण्याची शक्यता आहे, कारण वन अधिकाऱ्यांना गेल्या काही काळात विदर्भाच्या जंगलामध्ये किमान 10 वाघांची जी हत्या झाली, शिकार झाली, त्यांचे अवयव गायब असल्याचे आढळून आले। त्या प्रकरणात कुठेतरी अजित राजगोंड आणि त्याच्या बहिलिया टोळीचा संबंध असावा अशी शंका आहे आणि हळूहळू दररोज तपासात जी धक्कादायक माहिती पुढे येत आहे त्यामुळे देशभरात वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न उभा झालेला आहे। आता आपण असं म्हणूया की त्याच्यासाठीच देशभरातील वन जे अधिकारी आहेत ते खडबडून जागे झालेले आहेत आणि रेड अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलेला आहे। आणि आता हे जाळं आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेलं आहे असं म्हणावं लागेल, मात्र यामध्ये काय कठोर कारवाई केली जाते हे पाहणं महत्त्वाचं असेल। धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।